हॅलो फ्रेंड्स, आपण शिकतोय चॅप्टर थर्मोडायनामिक्स स्टँडर्ड 12 लेक्चर नंबर आहे 6 आणि आपण शिकतो आहोत सध्या प्रोसेस आणि आजची आपली प्रोसेस आहे ॲडियाबॅटिक प्रोसेस। लास्ट पिरियडला आपण आयसोथर्मल प्रोसेस बघितली आहे। आता आपण ॲडियाबॅटिक प्रोसेसला सुरुवात करणार आहे। तर काय ॲडियाबॅटिक प्रोसेस ते आपण आता लक्षामध्ये घेऊ। The adiabatic process, it is always carried out in a thermos flask. ही नेहमी थर्मास फ्लास्क मध्ये कॅरी आउट करणारी प्रोसेस आहे। समजा हा थर्मास फ्लास्क आपण घेतला। आता या थर्मास फ्लास्कचं वैशिष्ट्य काय आहे की हीट आतमध्ये पण येऊ शकत नाही, हीट बाहेर पण जाऊ शकत नाही। म्हणजे याचा अर्थ हीट कॅन नॉट बी एक्सचेंज बिटवीन सिस्टीम अँड सराउंडिंग। सिस्टीम आणि सराउंडिंग मध्ये हीट एक्सचेंज होऊ शकत नाही आणि हीट एक्सचेंजला सिम्बॉल आहे क्यू। मग ऍज हीट कॅन नॉट बी एक्सचेंज इट मीन्स क्यू इज इक्वल्स टू 0। आणि म्हणून पहिला मुद्दा आपण दिलाय की इन ॲडियाबॅटिक प्रोसेस नो एक्सचेंज ऑफ हीट टेक्स प्लेस बिटवीन सिस्टीम अँड सराउंडिंग, दॅट इज क्यू इज इक्वल्स टू 0। का बरं? कारण ॲडियाबॅटिक प्रोसेस ही कशामध्ये कॅरी आउट केली जाते तर थर्मास फ्लास्क मध्ये कॅरी आउट केली जाते, ज्यामध्ये हे थर्मली इन्सुलेटेड मटेरियल आहे आणि थर्मली इन्सुलेटेड मटेरियल असल्यामुळे बाहेरून हीट आतमध्ये जाणार नाही, आतली हीट बाहेर सुद्धा येणार नाही। म्हणजेच ही थर्मली आयसोलेटेड सिस्टीम आहे। थर्मली आयसोलेटेड सिस्टीम जेव्हा असेल तेव्हा त्यामध्ये जी प्रोसेस होईल ती ॲडियाबॅटिक प्रोसेस असेल। ओपन किंवा क्लोज्ड सिस्टीम मध्ये कधीही ॲडियाबॅटिक प्रोसेस पॉसिबल नाही, कारण ओपन किंवा क्लोज्ड सिस्टीम मध्ये हीट कॅन बी एक्सचेंज आहे आणि हीट कॅन बी एक्सचेंज आहे याचा अर्थ ती ॲडियाबॅटिक प्रोसेस होणार नाही। दॅट्स वाय ॲडियाबॅटिक प्रोसेस इज ऑलवेज कॅरीड आउट इन थर्मली आयसोलेटेड सिस्टीम अँड नेव्हर कॅरीड आउट इन ओपन ऑर क्लोज्ड सिस्टीम। ॲडियाबॅटिक प्रोसेस मध्ये जर का आपण विचार केला ऍज हीट कॅन नॉट बी एक्सचेंज बिटवीन सिस्टीम अँड सराउंडिंग, हीट एक्सचेंज होत नाही म्हणून आपण सांगितलं क्यू इज इक्वल्स टू 0। पण जेव्हा या ॲडियाबॅटिक प्रोसेसचा अभ्यास केला जातो तेव्हा असं लक्षात येतं की सिस्टीम जी आहे या सिस्टीमचं टेम्परेचर वाढू पण शकतं, कमी पण होऊ शकतं। म्हणजे टेम्परेचर कॉन्स्टंट राहत नाही आणि टेम्परेचर चेंज झाल्याचं आपल्याला दिसून येतं। म्हणून आपण सांगतोय टेम्परेचर ऑफ द सिस्टीम चेंजेस, दॅट इज डेल्टा टी नॉट इक्वल्स टू 0। And as delta T not equals to 0, as the temperature of the system may changes during adiabatic process, ultimately internal energy and enthalpy also changes. कारण या दोन्ही प्रॉपर्टी टेम्परेचर डिपेंडंट आहे। टेम्परेचर वाढलं की इंटरनल एनर्जी वाढणार, टेम्परेचर कमी झालं की इंटरनल एनर्जी कमी होणार। मग जर का ॲडियाबॅटिक प्रोसेसमध्ये टेम्परेचर बदलतं याचा अर्थ ॲडियाबॅटिक प्रोसेसमध्ये इंटरनल एनर्जी आणि एन्थाल्पी सुद्धा आपल्याला बदलल्याचं दिसून येईल। काय मुद्दे दिलेत बघा। Adiabatic process, it is the process in which no exchange of heat takes place between system and surrounding. म्हणजेच हीट सराउंडिंग मधून सिस्टीम कडे येणार नाही, सिस्टीम कडून सराउंडिंग कडे जाणार नाही। म्हणजेच द हीट ट्रान्सफर इज इक्वल्स टू क्यू इज इक्वल्स टू 0। दुसरं दिलाय थर्मली आयसोलेटेड सिस्टीम मध्ये ॲडियाबॅटिक प्रोसेस होते। ॲडियाबॅटिक प्रोसेस ओपन किंवा क्लोज्ड सिस्टीम मध्ये होत नाही। तिसरा मुद्दा, ॲडियाबॅटिक प्रोसेसच्या दरम्यान टेम्परेचर ऑफ द सिस्टीम चेंजेस अँड दॅट्स वाय इंटरनल एनर्जी अँड एन्थाल्पी ऑल्सो चेंजेस। एनी प्रोसेस विच इज कॅरीड आउट इन अ थर्मास फ्लास्क इज अ एक्झाम्पल ऑफ ॲडियाबॅटिक प्रोसेस। ॲडियाबॅटिक प्रोसेसमध्ये जर का ती एक्झोथर्मिक असेल तर एक्झोथर्मिक प्रोसेस म्हणजे या ठिकाणी ॲडियाबॅटिक कॉम्प्रेशन झाल्याचं तुम्हाला दिसेल। ॲडियाबॅटिक कॉम्प्रेशन म्हणजे ॲडियाबॅटिक कॉम्प्रेशन म्हटलं की एक्झोथर्मिक आणि ॲडियाबॅटिक एक्सपान्शन म्हटलं की एंडोथर्मिक, हे डोक्यात पक्क ठेवा। मग ॲडियाबॅटिक प्रोसेस इफ इट इज एक्झोथर्मिक, आता एक्झोथर्मिकचा अर्थ काय? हीट इज रिलीज बट हीट कॅन नॉट बी रिलीज बाय द सिस्टीम टू द सराउंडिंग, कारण एक्सचेंज ऑफ हीट पॉसिबल नाहीये, त्यामुळे ती सराउंडिंग कडे जाणार नाही। हीट रिलीज होते आहे बट इट रिमेन्स विदिन द सिस्टीम। जी रिलीज होणारी हीट आहे ती बाहेर पडायला वाव नाही, ती विदिन द सिस्टीम त्या ठिकाणी राहते। अँड ऍज हीट रिमेन्स विदिन द सिस्टीम नॅचरली इट इज ऍडेड टू इंटरनल एनर्जी।
ती जी हीट रिलीज झाली आहे ती इंटरनल एनर्जी मध्ये ऍड होते, इंटरनल एनर्जी ऑफ द सिस्टीम मध्ये ऍड होते आणि दॅट्स वाय द इंटरनल एनर्जी ऑफ द सिस्टीम इन्क्रीजेस अँड ऍज द इंटरनल एनर्जी ऑफ द सिस्टीम इन्क्रीजेस नॅचरली द टेम्परेचर ऑफ द सिस्टीम ऑल्सो इन्क्रीजेस. कारण इंटरनल एनर्जी टेम्परेचर हे डायरेक्टली प्रपोर्शनल आहे. काय सांगतोय बघा, समजा ॲडियाबॅटिक प्रोसेस ही एक्झोथर्मिक आहे, म्हणजे हीट रिलीज होईल, पण रिलीज झालेली हीट सराउंडिंग कडे जायचा काही चान्स नाही, म्हणजे ती सिस्टीम मध्येच राहणार आणि सिस्टीम मध्ये राहिलेली ती जी हीट आहे ती इंटरनल एनर्जी ऑफ द सिस्टीम मध्ये ऍड होणार. त्यामुळे इंटरनल एनर्जी ऑफ द सिस्टीम इन्क्रीजेस अँड दॅट्स वाय द टेम्परेचर इन्क्रीजेस. म्हणून आपण असं म्हणू शकतो की एक्झोथर्मिक ॲडियाबॅटिक प्रोसेसमध्ये टेम्परेचर वाढल्याचं आपल्याला दिसून येतं. या उलट ॲडियाबॅटिक प्रोसेस जर का एंडोथर्मिक असेल तर अशा वेळेला हीट ऍब्सॉर्ब करावी लागेल. एंडोथर्मिक म्हणजे हीट ऍब्सॉर्ब, पण या ठिकाणी तर हीट ऍब्सॉर्ब करायचा चान्सच नाही सराउंडिंग कडनं. मग सराउंडिंग कडनं हीट तर मिळणार नाहीये, मग हीट कुठली ऍब्सॉर्ब करायची. तर अशा वेळेला जेव्हा त्या सिस्टीमला समजतं की आता आपल्याला एंडोथर्मिक ॲडियाबॅटिक प्रोसेस करायची आहे, अशा वेळेला हीट ऍब्सॉर्ब करण्याची गरज आहे, उष्णतेची गरज आहे, मग ही बाहेरनं तर मिळत नाहीये. अशा वेळेला ती जी हीट आहे ती सिस्टीम स्वतःमधली इंटरनल एनर्जी वापरते. म्हणजे हिअर टू द हीट इज ऍब्सॉर्ब बाय युझिंग द इंटरनल एनर्जी ऑफ द सिस्टीम इटसेल्फ. As the heat is absorbed by the system by using the internal energy of itself, म्हणजेच internal energy of the system decreases. इंटरनल एनर्जी ऑफ द सिस्टीम काय होते, डिक्रीज होते. अँड ऍज द इंटरनल एनर्जी ऑफ द सिस्टीम डिक्रीजेस द टेम्परेचर ऑल्सो डिक्रीजेस अँड दॅट्स वाय द गॅस गेट्स कूल. गॅस थंड झाल्याचं आपल्याला दिसतं आणि याच टेक्निकचा उपयोग हा आपल्याला कुलिंग इन रेफ्रिजरेटर किंवा ब्रस्टिंग ऑफ टायर अँड बलूनच्या ठिकाणी झाल्याचं दिसतं. आणि त्यामुळे असं म्हटलं जातं की कुलिंग इन रेफ्रिजरेटर किंवा ब्रस्टिंग ऑफ टायर ऑर बलून दे आर द एक्झाम्पल ऑफ ॲडियाबॅटिक एक्सपान्शन प्रोसेस विच आर एंडोथर्मिक अँड दिस इज ॲडियाबॅटिक कन्सेप्ट. काय बोलतोय लक्ष द्या. जेव्हा एंडोथर्मिक ॲडियाबॅटिक प्रोसेस असेल त्यावेळेला ती प्रोसेस कॅरी आउट करण्यासाठी हीटची आवश्यकता आहे. बाहेरनं कुठलेही हीट मिळणार नाही, दोर कापलेले आहेत, कारण की ही रेफ्रिजरेटर मधली कन्सेप्ट आहे, सॉरी थर्मास फ्लास्क मधली कन्सेप्ट आहे. मग थर्मास फ्लास्क मधली कन्सेप्ट आहे म्हणजे याचा अर्थ असा की थर्मली आयसोलेटेड आहे, सराउंडिंग हीट देऊ शकत नाही त्या ठिकाणी सिस्टीमला, पण सिस्टीमला तर हीटची आवश्यकता आहे. मग सिस्टीम कुठून हीट वापरणार, तर स्वतःमधलीच इंटरनल एनर्जी ती त्या ठिकाणी युटिलाइज करते आणि ती प्रोसेस कॅरी आउट करते. त्यामुळे त्या सिस्टीमची जी इंटरनल एनर्जी आहे ती कमी झाल्याचं दिसतं, टेम्परेचर कमी झाल्याचं दिसतं, म्हणजेच कुलिंग प्रोसेस झाल्याचं दिसेल. रेफ्रिजरेटरचं जे कुलिंग आहे हे कुलिंग ऑफ रेफ्रिजरेटर हे या सर्व प्रक्रियेवरती अवलंबून आहे. इव्हन ब्रस्टिंग ऑफ टायर और बलून हे जेव्हा घडतं तेव्हा त्याचा सुद्धा संबंध ॲडियाबॅटिक एक्सपान्शनशी केला जातो, जी एंडोथर्मिक प्रोसेस असल्याचं दिसून येत आहे. तर दिस इज ऑल अबाउट दी ॲडियाबॅटिक प्रोसेस. हे आपण ॲडियाबॅटिक प्रोसेस विषयी सगळी माहिती या ठिकाणी लक्षामध्ये घेतलेली आहे. आता आपण रेफ्रिजरेटरची एक कन्सेप्ट लक्षामध्ये घेऊ. आपण बरेचदा घरामध्ये रेफ्रिजरेटरचा डोअर बंद करतो, उघडतो, बरोबर आहे, काही कामानिमित्त उघडतो नंतर बंद करतो. आता हे जे रेफ्रिजरेटरचं डोअर आहे हे जेव्हा आपण क्लोज करतो तेव्हा रेफ्रिजरेटरच्या आतमध्ये ॲडियाबॅटिक एक्सपान्शन झाल्याचं दिसतं, जी की एंडोथर्मिक प्रोसेस आहे. आणि हे जे ॲडियाबॅटिक एक्सपान्शन त्या ठिकाणी होतं आहे याच्यामुळे काय होतं की हिअर वर्क इज डन बाय द गॅस, वर्क इज डन बाय द गॅस. आणि या वर्क करता त्या गॅसची म्हणजे सिस्टीमची हीट वापरली जाते, त्यामुळे हीट इज लॉस्ट. आणि हीट लॉस झाली म्हणजेच त्या ठिकाणी टेम्परेचर डिक्रीजेस आणि कुलिंग प्रोसेस झाल्याचं आपल्याला दिसून येतं. बघा, रेफ्रिजरेटरचा डोअर क्लोज आहे, रेफ्रिजरेटरचा डोअर क्लोज आहे म्हणजे ती ॲडियाबॅटिक एक्सपान्शन प्रोसेस आहे जी की एंडोथर्मिक आहे. इथे वर्क इज डन बाय द गॅस, एक्सपान्शन करता, वर्क इज डन बाय द गॅस म्हणजे याचा अर्थ हीट इज लॉस्ट बाय द गॅस, म्हणजेच टेम्परेचर ऑफ द गॅस म्हणजे सिस्टीम डिक्रीजेस अँड दॅट्स वाय द कुलिंग इफेक्ट टेक्स प्लेस. याच्या उलट ज्या वेळेला आपण रेफ्रिजरेटरचा डोअर ओपन करतो त्यावेळेला ती आयसोथर्मल कॉम्प्रेशन प्रोसेस होते. आयसोथर्मल कॉम्प्रेशन प्रोसेस ही एक्झोथर्मिक प्रोसेस आहे. या दरम्यान काय होतं की हीट इज
इव्हॉल्व अँड गिव्हन आउट इन टू द रूम. रेफ्रिजरेटर मधली जी उष्णता आहे ही उष्णता बाहेर पडून रूम मध्ये गेल्याचं आपल्याला दिसून येतं. आणि रूम मध्ये उष्णता गेली म्हणजेच याचा अर्थ टेम्परेचर ऑफ द एअर इन द रूम इन्क्रीजेस आणि ते रूम मधलं जे मॉइश्चर आहे दॅट मॉइश्चर एंटर्स इन टू द रेफ्रिजरेटर. ते मॉइश्चर रेफ्रिजरेटर मध्ये एंटर होतं. या ठिकाणी तुम्हाला हा एमसीक्यू इथे मिळतो हे लक्षात ठेवा की रेफ्रिजरेटर डोअर क्लोज इट इज एडियाबॅटिक एक्सपान्शन एंडोथर्मिक. रेफ्रिजरेटर डोअर ओपन इट इज आयसोथर्मल कॉम्प्रेशन एक्झोथर्मिक. हा मुद्दा आपण लक्षात ठेवला पाहिजे. अर्थात हे पूर्णच एमसीक्यू करता महत्वाचं ठरेल. काय बोललोय बघा. रेफ्रिजरेटर डोअर क्लोज adiabatic expansion endothermic work is done by the gas, that's why heat is lost and cooling process takes place inside the refrigerator. When the refrigerator door is open, then isothermal compression takes place which is exothermic and that's why heat is evolved and enters into the room and the temperature of the air in the room increases and moisture from the room enters into the refrigerator. आपण या दोन ज्या प्रोसेस शेवटच्या बघितल्या त्या आयसोथर्मल आणि एडियाबॅटिक आहे. या दोघांचा सायमल्टेनियस स्टडी डिफरन्सच्या माध्यमातून करणं योग्य ठरतं. तुम्ही एक स्वतः चांगला चार्ट बनवू शकता आणि त्याचा जो फोटो आहे तो मला तुम्ही पाठवू शकता डिफरन्ससाठी. तो कोणता असेल आयसोथर्मल आणि एडियाबॅटिक. पहिला मुद्दा टेम्परेचर. आयसोथर्मल मध्ये टेम्परेचर रिमेन्स कॉन्स्टंट. इथे मात्र टेम्परेचर बदलल्याचं दिसतं. या ठिकाणी एक्सचेंज ऑफ हीट टेक्स प्लेस बिटवीन सिस्टीम अँड सराउंडिंग. इथे एक्सचेंज ऑफ हीट डज नॉट टेक्स प्लेस बिटवीन सिस्टीम अँड सराउंडिंग. क्यू इज इक्वल टू 0 आहे. इंटरनल एनर्जी रिमेन्स कॉन्स्टंट. इंटरनल एनर्जी चेंजेस. एन्थाल्पी रिमेन्स कॉन्स्टंट थ्रू आउट द प्रोसेस. एन्थाल्पी चेंजेस. Isothermal process is carried out in open or closed vessel and never in thermally isolated system. थर्मली आयसोलेटेड थर्मास फ्लास्क मध्ये ही प्रोसेस कधीच केल्या जाऊ शकत नाही कारण इथे हीट एक्सचेंज करावी लागते आणि त्यामुळे इट इज कॅरिड आउट इन ओपन ऑर क्लोज्ड सिस्टीम. तर ही मात्र ऑलवेज कॅरिड आउट इन थर्मली आयसोलेटेड सिस्टीम. याचं जे एक्झाम्पल आहे ते आहे बॉइलिंग ऑफ वॉटर ऍट 100 डिग्री सेल्सिअस और मेल्टिंग ऑफ आइस ऍट 0 डिग्री सेल्सिअस. याचं जे एक्झाम्पल आहे एनी प्रोसेस विच इज कॅरिड आउट इन अ थर्मास फ्लास्क इज अ एक्झाम्पल ऑफ एडियाबॅटिक प्रोसेस. या आधारे तुम्ही 6 डिफरन्स हे आयसोथर्मल आणि एडियाबॅटिक मध्ये घेऊ शकता. या सायमल्टेनियस स्टडीमुळे तुम्हाला एमसीक्यू सोडवणं तर सोपं जातच पण बोर्डाच्या परीक्षेमध्ये जो वारंवार विचारला गेलेला प्रश्न आहे तो आहे डिफरन्स बिटवीन आयसोथर्मल अँड एडियाबॅटिक प्रोसेस. त्याची सुद्धा तुमची तयारी होईल. त्यामुळे निश्चितपणे हा डिफरन्स तुम्ही लिहून पाहणं आवश्यक आहे. यानंतरच्या प्रोसेस आपल्या आहेत रिव्हर्सिबल अँड इररिव्हर्सिबल प्रोसेस. त्या आपण नंतर बघू. थँक्यू.